आपण सर्व एका विश्वात राहत असलो तरी आपल्या प्रत्येकाचं एक वेगळं विश्व असतं. हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आपण आपल्या भोवती एक असं विश्व निर्माण करतो ज्यामध्ये आपण स्वतःला सुरक्षित असल्याचं भासवतो. म्हणजेच आपण स्वतःभोवती एक सुरक्षित वर्तुळ निर्माण करतो. आता हे विश्व फक्त माणसांचं असतं का? तर नाही. माणसं तर असतातच, त्यासोबत निसर्ग, एक विशिष्ट जागा, विशिष्ट गाव आणि आपलं घर असतं. आपण इतर ठिकाणी इतर माणसांसोबत राहत असलो तरी तिथे आपल्याला छान वाटतंच असं नाही. आपल्याला आपल्याच गावी, आपल्याच घरी छान वाटतं, सुरक्षित वाटतं. आणि तिथे सुद्धा आपल्याला आवडणारी माणसं आपल्या आसपास असावीत असं वाटत असतं. या विश्वामध्ये किती माणसं हवीत याचा आकडा आपल्या स्वभावावर अवलंबून असतो. हे झालं माणसांचं. पण आपल्या घरात सुद्धा आपली अशी एक जागा असते जिथे आपल्या आवडत्या वस्तू असतात. आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवतो. ती आपली सुरक्षित जागा असते, जिथे ते वर्तुळ मोडण्याचा हक्क आपण कोणाला देत नाही. बाह्य विश्वात जगत असताना आपण आपलं विश्व जपण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं मत याबद्दल काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला माझे नवीन व्हिडिओ पटकन सापडतील. धन्यवाद.